हे हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजे. मी श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज किंक्रांत स्पेशल जेवण करत आहे. तर त्याच्यामध्ये असणार आहे मटण थाळी आणि स्टार्टरमध्ये चिकन लॉलीपॉप आहेत. आणि मी मटण खात नाही त्याच्यामुळे चिकन आणलं आहे. ते चिकन रस्सा करायचा आहे. तर आजचा मेनू हा एवढा असणार आहे आणि घावणे. तर आपण बघूया. हे सगळे आता मी चिकन लॉलीपॉप आणि चिकन धुवून त्याला सगळे मसाले एकत्रित लावून घेते आणि सोबत तुम्हाला रेसिपी पण दाखवते. याआधी मी चिकन लॉलीपॉपची रेसिपी व्हिडिओ टाकला आहे, पण आता पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. यामध्ये आपले नेहमीचेच मसाले आहेत: तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, काळी मिरी पावडर, एक अंडं टाकलं आहे फोडून, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, हे एवढं टाकून सगळं मिक्स करत आहे. आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवू आणि हे चिकन आहे त्याला आपण मसाले परत एकदा लावून घेऊ. आता मी इथे मसाले लावून घेते, तोपर्यंत हे मटणाची तयारी करत आहे. कारण की मटण रस्सा ते घालणार आहेत, तर त्याच्यामुळे त्याची तयारी ते करत आहेत आणि बाकी सगळं मी करणार आहे. सो चला आपण बघूया ते मटण रस्सा कसा घालतात. खूप छान करतात स्वयंपाक, त्यांना आवड आहे त्याची, त्याच्यामुळे. हे बोलायचं मटण आहे, नाही टाकायचं ना मटन आणि लॉलीपॉप. वस्तू झालं ना बरोबर खाते असं थोडी जास्त खाली त्याला. तू चहा कधी घेऊ? बोरींच्या भरपूर आहेत ना, बोरी 4 म्हणून लक्षात नसतं. आता काय सगळे एकाच महिन्यातले आहेत. मीच आपली एकटी जानेवारीची आणि ताई फेब्रुवारी. तिघं जण जूनचेच आहेत, पप्पा पण जूनचे. माझे ना एवढे कोणाचे. इथे त्यांनी आता मटणाच्या रस्स्यासाठी आहे ना फोडणीला तेल टाकून कांदा टोमॅटो टाकला आहे. तो छान परतून घेऊन मग त्यांनी मसाला टाकला वाटलेला जो आहे तो, आणि मग आता त्याच्यावरती छान तरी सुटून दिली त्याला. आणि आता ते मटण मिक्स करणार आहे. तर भात घातलेला आहे, इंद्रायणी भात आहे, त्याच्यामध्ये मस्त जिरं, बेसिंग आहे ना आपला, बेसिंग दिला. वाव, हे आहे बोलायचं मटण. बोलायचं ना, बोलायचं. हो बेटा, हो एकच काढते, नाहीतर वेळी किंवा होईल उगाच. बाबा पाणी किती सुटलंय आणि इकडे भात चालू आहे. इंद्रायणी राईस. एक मेनू तयार झालाय. आता मी इथे चिकन घालते. चिकन थोडंसं टमाटर राहिले ना, खाल्लं नाही, खाल्लं का? मला काय माहिती पाहिजे म्हणून. आमचं जरासं हे करत नाही, इग्नोर करा. वा वा वा. इथे मी आता सगळे मसाले ॲड करते थोडेसे, कारण की आपण मगाशी चिकनला मसाला लावून ठेवला आहे ऑलरेडी.
तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण मसाला आहे, तर इथे थोडंसं ॲड करते. कमी किमतीत जाणार ना तो. हे असं घातल्यावरती मग स्टाफ तेवढं अजून महाग नाही काय काय जण मग असं होतं की हा चला जेव्हा हॉटेलमध्ये आहे तर दररोज खायला भेटत. त्याचं हॉटेल असं त्यालाच माहिती असतं, काही नाही, कंटाळा येतो. हॉटेलचं जेवण कंटाळा येतो नंतर. कॅमेरा लगेच ऑन. कॅमेरा का आता काढा की काय झालं. नाही थांबव म्हणायचं तरी घेऊन जाते. मला घेऊन जायचं होतं तरी घेते असली तर 100 रुपयाला मिळते. 100 रुपयाला 90 रुपयाचे पण भेटतात. आता ऑफर घरातली वापरायची, घरातली, ऑफर गेली ऑफर कारण की गेली इथं घाण पण असते त्याच्यामुळे. वाव चिकन सुक्का. टाका जिरं वा 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 एक नंबर. कमी पाहिजे. असले ना आता आपण सुकं करणार आहे याचं. एक नंबर एक नंबर. हे आहे बोकडाचं ना. हां बोकडाचं आपण नंतर सगळं बोलून दाखवूच ना ते. इथे मी आता 2 वाट्या अळणी सूप करते. तर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे. आणि जेव्हा मी मटण कुकरला लावलं तेव्हा मी ऑलरेडी त्याच्यामध्ये कांदा घातला होता, तर त्याच्यामुळे इथे फक्त जिरं टाकते आणि त्याला थोडंसं बॉईल करून घेते. आम्हाला 2च वाटी पाहिजे होतं म्हणून 2च वाटी सूप केलं आहे. पाणी घातलं ना आपण. चव घालवा काय सांग. मला कंटाळा. इथे आता सुक्कं मटण करायचं आहे. तर आधी मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये मसाला टाकते. डिरेक्टली मसाला टाकते, कांदा टोमॅटो नाही टाकत आहे मी. मसाला टाकते, त्याच्यामध्ये 5 मिनिटं छान परतून घेते. त्याला तेल सुटेपर्यंत ऑलरेडी तेल असतंच, पण त्याला पण 5-10 मिनिटं आपण मसाला छान शिजवून दिला ना तर भाजी पण चांगली होते. त्यामुळे मी ते 5-7 मिनिटं तरी शिजवून घेणार आहे. आणि मग आपण नेहमीप्रमाणे सगळे मसाले ॲड करायचे आणि जे मटण आपण बॉईल केलेलं ते टाकायचं. लावून माझ्याकडे तयार आहे सुक्कं मटण. चिकन लॉलीपॉप को इस बैटर में कोट कर लीजिए और इसको हम डीप फ्राई कर लेंगे मीडियम फ्लेम पे 7 मिनट के लिए. तो आज हम बनाएंगे खाने में बहुत ही टेस्टी सबका फेवरेट चिकन स्टार्टर चिकन लॉलीपॉप. चलो करो मिक्स मिक्स एंड मिक्स. काही तो लावला होता का काही लावला थोडा. काही गरज नाही मला पाणी टाकायची गरज नाही. तेच नाही टाकलं ना. किती भारी आहे, तरी सुटली आहे त्याला. वाव. थोडंसं हे टाकते ना, थोडंसं टाकू ना पाणी. का नको नको ना. चलो देखो ना देखो ना. हां खाणार तर एवढं एवढंसं, पण परी बघा किती आहे. काय परे म्हणजे खाऊ शकतो आम्ही, आमचं नाद नाही करायचं. सगळं पकवान पाहिजे. खाणार 1 चम्मच तरी पण सगळं बनवायचं.
बायको तू दमूनच जाईल मला वाटतं. कसं बुलेट करायची मला तर लग्न करायचं नाही. झटपट पटापट. पोहा पण टाकतात मला. तो गरम झालेला लय टाकून दे. कुठे एवढं आहे हे बस की. कड येऊ द्या बघते. काय करा माहिती का विठ्ठला उजीर पाठवा. मला माझं होतं काय तापू दे. जरा मसाला दाबताना दाबू द्या की काय नसतं आम्ही कडे ठेवले. काय झालं का तो श्री बडे खानापूर काय जवळ आहे का ते? अरे ते सोप्या एक तास ऐक ना. तिकडं तर आहे उगाच जाप. टाइम कसंच करायचं आपण. मी काय माझ्याकडे ओळखीचं आहे. कसं काय तुझं आवाज? इथं ग्रामपंचायत लागू इथं चालू असेल. कुठं आहे जवळ? कुठं जवळ गाडी जवळ? ते ह्याचं सोडून चौकात हात भाजत बसले. चिकटले तर चिकटले एवढं काय. नाही मग खाली शिकतच नाही ना म्हणून असं नाही हलवत असेल. ते हात भाजत नाही होते. बारीक राहा. मला म्हणतात स्त्री नारी बघा मी 2 मिनटं धरू शकत नाही. इथे कळते स्त्रीची शक्ती. आम्ही स्टार्टअपला केलं होतं पण खाल्लं जेवायचा टाईमला. विषय सांगतो. शिकल्यान शिकवल हात. हो शिकल्यान बघा हिला काय शिकवल. असं म्हणायचं शिकल्या जेव्हा नाही माहिती शिकल्या काय शिकल्या 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 मला तिने जॉब सोडून ते करायला लागले. हा का? वाव देखो ना देखो. नाही तुमच्या रोडवर थांब. नाही टाका म्हणजे इथं का खाली घेतात ना. ते का बघतो आम्ही आता हॉटेल. आयटम झाले बाबू किती टाइम. 3 माणसाचं जेवण फक्त. किती झाले का? आता इथे मी घावण्याचं पीठ भिजवत आहे. तर परातीमध्ये आधी चाळून घेतलं पीठ आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेते. मग आपलं जेवण रेडी झालंय. बाकी सगळं आपलं केलं जाऊन आहे. शेड येत नाही आता त्याच्यात. फक्त घावणे राहिले ते झाले आता की ते- जेवण आपलं रेडी. लाईट्स गेलेली आहे त्यामुळं मी होते की मी फ्लॅश चालूच आहे आज. ते मी ऑन केलंय तसं आहे. ऐका ना त्यात 3 आहे तर मला होतं तुमच्या दोघांनाच घेणार आहे. आता इथं पहिलं घावणं करत असताना माझं ते विस्कटून गेलं आहे. व्यवस्थित झालेला पण तो तुटला व्यवस्थित न पलटल्यामुळे. हा सेकंड काढली चांगलं येईल. झाकण ठेवा. नंतर थाळा भेटायचा. 1 2 3 सगळं सोडून घ्या तिकडनं इकडनं अजून पुन्हा आता कसा उघडला. असं पण करताना जरा सावकाश. पुढं पुढं काय करू? सोडवा थांबा, थांबा, थांबा. हे तुटण्याची शक्यता नाही भीती वाटते मला. कसं करतात ना. हा पुढं तिथं सोडा.
इथे घावण टाकताना आहे ना पहिल्यांदा आधी कांद्याने असं तेल लावून घ्यायचं सगळ्या पॅनला पूर्ण आणि त्याच्यानंतर मग ते पाणी सोडायचं घावण्याचं पिठाचं आणि म्हणजे जेणेकरून ते घावण व्यवस्थित सुटले जातात. आणि इथे आपले सगळे घावणे आता रेडी आहेत आणि आपण आज मेनू जो केला आहे तो बघूया काय आहे तो. हे आहे नळी असलेलं मटण सुक्का आणि इथे चिकन रस्सा केला आहे आणि इथे जिरा आणि तूप टाकून इंद्रायणी राईस मटणासोबत आणि हे मटण रस्सा आहे तर्री आलेलं आणि इथे घावणे आहेत आणि हे मटणाचं अळणी सूप आहे आणि स्टार्टरमध्ये चिकन लॉलीपॉप केले होते ते मगाशीच खाऊन झाले आणि आत्ता आपण जेवायला घेणार आहोत. तर जेवणाचं ताट आपण रेडी करूयात. सुरुवातीला इथे आपण आधी मटण म्हटल्यावरती कांदा लिंबू आलंच तर लिंबू आणि कांदा लावून घेत आहे ताटाला. इथे आता अळणी सूप आलं. आपण मटण थाळी रेडी करून देत आहे जेवायला त्याच्यामुळे इथे सुक्कं मटण आणि घावणे आणि रस्सा. तर ही आपली मटण थाळी रेडी आहे. सगळ्यांनी या तर मग जेवायला. किंक्रांत स्पेशल मटण थाळी. ओके. हे असे जेवायला बसले ताव मारल्या जेवणावरती. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. टिल देन बाय.